नमस्कार. आज आपण वांग्याचं भरीत बनवतोय. अतिशय चवदार, रुचकर, खमंग, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे भरीत तयार होतं. तर चला सुरुवात करूया. या ठिकाणी एक मोठं वांग घेतलं. मग ते हिरव्या पाठीचं असो किंवा काळ्या पाठीचं. कुठलीही छोटी मोठी वांगी घ्या, पण पद्धत हीच वापरा. तर हे वांग सुरुवातीला स्वच्छ धुवून चाकूने असे वरतून 3 ते 4 बाजूने कट करून घ्यायचं. तर याचं कारण म्हणजे एकतर वांग्यातील कीड दिसते आणि दुसरं कारण म्हणजे ते आतपर्यंत भाजलं जातं. थोड्याशा तेलाने ग्रेस करून घेतलं. गॅसवर जाळी ठेवून त्यावर वांग सर्व बाजूने आलटून पलटून चांगलं खरपूस वरची साल चांगली काळी होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर बघा, याप्रमाणे वांगीला तेल लावलं की त्याचं साल सुद्धा व्यवस्थित निघतं. तर वांग भाजून झालेलं आहे. गॅस बारीक करून आपण हे वांग प्लेटमध्ये काढून साईडला ठेवूया. आता सारख्याच जाळीवर 2 टोमॅटो, एक अख्खा लसूण आणि 3 ते 4 हिरवी मिरची एक एक करून भाजून घ्यायचं. तर टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो, पण लसूण आणि हिरवी मिरची अगोदर भाजून प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर हे सर्व टोमॅटोचं वरचं साल निघेपर्यंत आणि लसूण सुद्धा असा वरतून चांगला काळा होईपर्यंत भाजून घेतलं. मस्त स्मोकी फ्लेवरचं हे वांग्याचं भरीत तयार होतं. तोंडाला जर कधी चव नसेल ना, तर या पद्धतीचं तुम्ही वांग्याचं भरीत करून बघा. अतिशय चविष्ट असं बनतं. तर लसूण भाजून झाला, तो मी प्लेटमध्ये काढून घेतला. आता मिरच्या भाजून घेऊ आणि नंतर टोमॅटो भाजू. तर हे मी गॅसवर भाजून घेतलं. तुमच्याकडे जर चूल असेल ना, तर चुलीच्या आहारावर भाजायचं. एकच नंबर चव लागेल. खूप सोपी पद्धत आहे. अजिबात परतायची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने हे वांग्याचं भरीत तयार होतं. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर मिरच्या सुद्धा भाजून झाल्या, त्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्या. आता फक्त टोमॅटो भाजायचा राहिलेला आहे. तर बघा, अशी साल निघेपर्यंत टोमॅटो इतपत आपल्याला भाजून घ्यायचा. गॅस बंद करून हा सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ. तर हाताला सोसवेल इतपत हे थंड करून घ्यायचं. तर सुरुवातीला मिरचीची देठ काढून घेऊ. त्यानंतर टोमॅटोवरील साल काढायची. तर व्यवस्थित भाजून घेतलं तर साल सुद्धा अगदी पटकन निघली जाते. तसेच जो देठाकडील भाग होता तो सुद्धा मी चाकूने कट करून घेतला. आता आपण लसूण सोलून घेऊ. तर सुरुवातीला पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या, नंतर त्या सोलून घ्यायच्या. तर बघा, लसूणही सोलून झालाय. आता राहिलं ते वांग. तर तेही असं पटकन सोलून वरील साल काढून घेतली. नंतर देठाचा भाग कापून आतमध्ये असं चेक सुद्धा करून घेतलं. तर वांग बघा छान शिजलं आहे. तर आता हे सर्व चॉपरच्या मदतीने थोडं बारीक जाडसरच फिरवून घ्यायचं किंवा खलबत्त्यांमध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता. तर मी इथे जो दोरीचा चॉपर असतो तो वापरला आहे. तर सुरुवातीला मिरची, लसूण आणि टोमॅटो घालून हे मी हलकंसं जाडसर असं फिरवून घेतलं. तर बघा, याप्रमाणे आता हे आपण एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊ. नंतर यातच आपल्याला वांग सुद्धा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. असं स्मॅश करून घेतलं तरी हरकत नाही. तर मी असं हे बारीक करून घेतलं. तर हे देखील अगोदरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता यात घालायचा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. तर कांदा हा कच्चाच घालायचा. चवीपुरतं मीठ आणि सर्वात शेवटी यावर खमंग अशी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. त्यात घालूया जिरं, मोहरी आणि हिंग. तर ही तयार चरचरीत फोडणी यावर घालायची. आवडत असेल तर कढीपत्ताही घाला आणि वरतून भरपूर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर. तिखटसाठी आपण हिरवी मिरची तर ऍड केलीच होती, पण अजून मी थोडंसं लाल तिखट घातलं. आता चमच्याने सर्व एकजीव करून घेऊ. मस्तच. तर तयार करून बघा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा आहे, स्मोकी फ्लेवरचा आहे, झणझणीत आणि चवदार असा आहे. तर इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. भाकरी सोबत तर एकच नंबर लागतं. तर आजची माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर पटकन लाईकचं बटन दाबा आणि पुढील रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.